टोटल क्षेत्रामध्ये 2.5 एकरात 3400 झाडं आहेत. 3400 झाडात 47 लाखाचा माल विकून गेलेला आहे. त्यात आयडियल फाउंडेशनचं आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं. नमस्कार, माझं नाव मधुकर दशरथ सस्ते, राहणार गिरवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. माझे क्षेत्र द्राक्षेचं 2.5 एकर आहे. 2.5 एकरात 10 ऑगस्टला छाटणी केली होती आणि 20 डिसेंबरला मालाचं कटिंग संपलं. टोटल क्षेत्रामध्ये 2.5 एकरात 3400 झाडं आहेत. 3400 झाडात 47 लाखाचा माल विकून गेलेला आहे. त्यात आयडियल फाउंडेशनचं आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं. उदाहरणार्थ वैभव जाधव सर, जगताप सर यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. त्याच्यामुळं आम्हाला उत्पन्नात भरघोस उत्पन्न निघालं. आता दुसरा एक विषय घ्यायचा म्हणलं तर द्राक्ष शेती व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही शेतीत म्हणजे फळबाग शेतीत द्राक्ष एवढं उत्पन्न निघू शकत नाही. त्यासाठी ज्यांना यावर्षी कुणाला कमी माल निघाला असेल, पुढल्या वर्षी प्रयत्न करून चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा. 4-5 वर्ष अजून द्राक्षाचे बाजारभाव कमी होऊ शकत नाहीत. त्यामुळं एखाद्या वर्षी जरी कमी उत्पन्न निघालं तरी त्या शेतकऱ्यांनी खचून न जाता उत्पन्नात पुढल्या वर्षी कसं उत्पन्न जास्तीत जास्त निघेल ह्याचा प्रयत्न करून त्याचं उत्पन्न चांगलं काढून 4-5 वर्षात आपल्या मागील जो तोट्याचा झालेला आहे वार्षिक उत्पन्न कुठल्या एखाद्या वर्षी आपण जर तोट्यात गेलो असेल तर त्याचं भरून काढण्याचा प्रयत्न करावा. पोंगाल फ्लावरिंग स्टेजमध्ये 4 दिवस सतत पाऊस चालू होता. त्याच्या अगोदर आमची बाग पूर्ण ट्रेसमध्ये होते. जाधव सरांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला फॉस्फरस लेवल वाढवली तर आपल्याला फ्लावरिंगमध्ये कुजीचा थोडासा प्रॉब्लेम येणार नाही आणि स्ट्रेसमधून बाग बाहेर पडेल. म्हणून खालून आम्हाला 60-20 साहेबांनी सोडायला लावलं. एकरी 15 किलोनं सोडलं आणि त्याचा रिझल्ट आम्हाला इतका फायद्याचा झाला की 4 दिवस सतत पाऊस कंटिन्युटी पाऊस चालू होता फ्लावरिंगमध्ये. पण आमचे कुठं कुजीचा प्रॉब्लेम झाला नाही किंवा काही नाही. औषधाचं बी आम्हाला 4-5 तासाला औषधाचं प्रमाण आम्हाला मारायला लागलं. प्रति 5 तासाला आम्ही औषध कंटिन्युटी चालू ठेवलं होतं. 25व्या दिवशी कळी डीप घेताना 25-26व्या दिवशी आम्ही आयरिस प्रति एकरी आम्ही 700 मिली एकरी वापरलं होतं. त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेजमध्ये सेटिंग स्प्रेला बी आम्ही एकरी 1 लिटर प्रमाणानं वापरलं होतं. नंतर प्रत्येक डिपमध्ये एकरी आम्ही 900 मिली या प्रमाणानं आम्ही स्प्रेमध्ये जेच्या स्प्रेमध्ये आयरिसचं प्रमाण वापरलं होतं. टोटल कमीत कमी आमच्या हिशोबाने जर हे झालं तर आयरिस जवळजवळ 16 ते 17 लिटर आम्ही आयरिस या बागेला टोटल मारलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आमच्या मिसेसचं, आमच्या चिरंजीवचं आम्हाला खूप सहकार्य कुटुंबाचं लाभलेलं आहे. ते आमचे मित्र जसं आमचा माल घेऊन जातात राजेंद्र एलपल्ले, योगेश जगदाळे, परत गणेश एलपल्ले हे बी ह्या मित्रांचं, नाजऱ्याचे अण्णा सरपंच असतील ह्यांचं वेळेवर आम्हाला मार्गदर्शन मिळून थोडंसं सहकार्य मिळालं. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. त्याच्याबरोबर जाधव साहेबांचं, जगताप साहेबांचं हे मनपूर्वक आभार.